श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. परमार्थ कसा साधेल? महाराजांचं उत्तर: परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो आणि मग वर परमार्थाची इमारत उभी करता येईल. पाया घालण्यासाठी शास्त्राने 4 प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदासीन व्हावे आणि जो नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगांची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे. हे तिसरे साधन होय. शेवटी भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. अशा रीतीने परमार्थाचा पाया भक्कम झाला की मग इमारतीच्या तयारीला लागावे. परमार्थाची काळजी करू नये. ती काळजीच प्रगतीच्या आड येते. मुलाचे वय वाढू लागले की सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे. यासाठी देहाने साधूची संगत, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याप्रमाणे पुढे आचरण आणि भगवंताचे नामस्मरण यांची सांगड घालावी. संतांनी सांगितलेले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, प्रेमाने चालू ठेवणे ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. प्रश्न क्रमांक 2. परमार्थात साधन कसे करावे? महाराजांचं उत्तर: साधन ज्याने जसे सांगितले तसे बरोबर करावे. फळाकडे लक्ष न देता करावे. साधन सर्वस्व समजून करावे. आपण जे साधन करतो त्यात कल्याण आहे ही भावना असावी. शंकेने समाधान होत नाही. फळाकडे लक्ष दिले की साधनात कमतरता येते. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.